नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विदाऊट अवन, विदाऊट शुगर आल्मंड बनाना ओट्स केक कसा बनवायचा. चला तर पाहूया. आल्मंड बनाना ओट्स केक बनवण्यासाठी इथे मी 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत आणि ती मी फोकच्या साहाय्यानं स्मॅश करणार आहे. केळी चांगली स्मॅश झाली की आपण हाफ कप गुळाची पावडर आहे ती मी इथे ॲड करणार आहे. तुम्हाला जर साखर ॲड करायची असेल तर तुम्ही साखर ॲड करू शकता. त्यानंतर हे सगळं मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. गूळ पूर्णपणे डिझॉल्व झाला की आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करणार आहोत. गूळ चांगला मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये 2 अंडी आणि 75 ml कुकिंग ऑइल किंवा तुम्ही नारळाचं तेलसुद्धा वापरू शकता. त्याने एक छान चव येईल आणि हे मिश्रण तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तुम्ही जितकं छान मिक्स कराल तेवढंच तुमच्या केकला छान फ्लेवर येईल. आता मिश्रण छान असं मिक्स झालं आहे. सो मी इथे 150 ग्राम ओट्सची पावडर करून घेतलेली आहे आणि ती यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर 60 ग्राम मिल्क पावडर, 1.5 टेबलस्पून आपण इथे बेकिंग पावडर टाकणार आहोत. 1 टेबलस्पून बेकिंग सोडा, हाफ टेबलस्पून सॉल्ट आणि हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण चांगलं मिक्स झालं की आपण त्यामध्ये हाफ टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स ॲड करणार आहोत, जेणेकरून केकला एक छान फ्लेवर यावा. ड्राय इन्ग्रेडियंट ॲड केल्यानंतर हे जे आपलं मिश्रण आहे ते थोडंसं ड्राय होण्याचे चान्सेस असतात आणि म्हणूनच मी इथे हाफ कप पाणी वापरणार आहे. तुम्हाला जर दूध वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता आणि हे मिश्रण मी पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता एक छान कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि आता आपण यामध्ये 40 ग्राम चॉप्ड आल्मंड आणि 20 ग्राम डार्क चॉकलेट चॉप करून टाकणार आहोत आणि हे अगदी छान मिक्स करून घेणार आहोत. आता आपलं जे केकचं बॅटर आहे ते रेडी आहे बेकिंगसाठी. तर आज आपण विदाऊट ओव्हन हा केक बनवत आहोत, म्हणून आपण इथे एक पातेलं ठेवून त्याला प्रीहीट करून घेणार आहोत. तर मी त्या हाय फ्लेमवरती अगदी 15 मिनटासाठी मी हे पातेलं प्रीहीट करणार आहे. जोपर्यंत पातेलं आपलं प्रीहीट होतं आहे तोपर्यंत मी इथे टेन घेऊन त्याला बटरनं पूर्ण ग्रीस करून घेणार आहे आणि बटर पेपर लावणार आहे आणि त्यानंतर जे आपलं केकचं मिश्रण आहे ते पोर करणार आहे आणि मिश्रणाला बेक करण्याअगोदर मी याला चॉप आल्मंडनं सजवून घेणार आहे. तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रूट्स किंवा दुसरं काही चॉकलेट्स वगैरे यूज करायचं असेल तर तुम्ही ते त्याने हा केक सजवू शकता. तर आता जो टीन आहे तो मी एकदा टॅप करून घेणार आहे. त्यामध्ये काही बबल्स असतील तर ते निघून जातील आणि बेक झाल्यानंतर केक अगदी स्पॉन्जी आणि अगदी मॉइस्ट असा बनेल. तर आता हा जो टीन आहे तो बेक होण्यासाठी तयार झालेला आहे. तर आता जे आपलं पातेलं आहे ते प्रीहीट झालेलं आहे. सो आपण जो टीन तयार केला होता तो आपण या पातेल्यामध्ये 40 ते 45 मिनटं स्लो फ्लेमवरती ठेवून देणार आहोत आणि आपला केक चांगला बेक करून घेणार आहोत. 40 मिनटानंतर आपला जो केक आहे तो बेक होऊन पूर्णपणे रेडी होतो. सो तुम्ही टूथपिकच्या सहाय्याने तो चेक करू शकता. टूथपिक जर पूर्णपणे क्लीन आली तर आपला केक पूर्णपणे बेक झाला असं समजावा आणि केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने आपण केकच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत आणि मग त्याला डिमोल्ड करणार आहोत, जेणेकरून केक सहज डिमोल्ड होईल. तर तुम्ही पाहू शकता केक अगदी सॉफ्ट आणि अगदी मॉइस्ट असा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण विदाऊट ओव्हन, शुगर फ्री आणि ग्लुटन फ्री केक बनवून घरच्या घरी एन्जॉय करू शकतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला ती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.